आलेगाववरून का स्वराज भाऊची कमेंट आहे की आजी आम्हाला हिरव्या मिरची चटणी कैन्याची भाकर करून दाखव. तर मी आज बनवतो. तर आम्हाला चांगलं वाटलं. आता अशीच कमेंट करत जा. आता मी बनवतो भाकर. कैन्याची भाकर करतो. आता उडीद आणि ज्वारी हे दळून आणली. आता कैन्याची भाकर आणि हिरव्या मिरची चटणी हे आता बनवतो. हे त्यासाठी हे लसण आणि सांबार मीठ आणि मिरच्या खुडून घेतो. मिरच्या आता चटणीसाठी आणि भाजून घेतो. मिरच्या खुडून घेतल्या. आता कैन्याची भाकर करतो. पीठ गाळून घेतो. मीठ टाकतो. मिठाने चांगली लागते भाकर. मग ते हे पहिल्या वाणी हे उडीद नाहीत ना आता. नाही तर काळी शार भाकर येत जाय. मस्त खमखम लागत जाय. मिरच्या भुजून घेतो चटणीसाठी. तेल टाकतो. झाल्या मिरच्या काढून घेतो. चटणी वाटून घेतो. भुजल्या मिरच्या सांबार आणि हे लसण आणि हे मिरच्या आणि मीठ चटणी वाटून घेतो. आता चटणी वाटणं झाली. त्यातून घेतो आता हे तेल टाकतो. ठेसा का नाही तर कैन्या भाकर संगत चांगला लागते. हा मस्त सैतल्या गेली. हे अशी सैता लागते आणि चांगली लागते. अशी कैन्याची भाकर करायची. मग मस्त पोपळा निघते याच्या आला. अशी लाल शेकायची चांगली लागते. मग ते हुरूप असा पोपळा काढायचा.
असं असं तेल घ्यावा, मग तिखट नाही लागत. काही नाही, भाकर आणि चटणी मस्त खमखम लागते. हे सैतवली चटणी मस्त हिरव्या मिरच्याची आणि कैन्याची भाकर. या जेले कैन्याची भाकर केली. स्वराज भाऊची कमेंट होती, आजी कैन्याची भाकर आणि चटणी करून दाखव. मग मी आज केली, मस्त झाली. मी बनवली अशी तुम्ही बी बनवून पहा, खाऊन पहा आणि आम्हाला कमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करण्यात विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. अशीच कमेंट करत राहत जा. आम्ही नवीन नवीन भाज्या बनवून तुम्हाला सांगत जाऊ. नाव गाव सगळं सांगत जा. आम्ही मग करतो आणि तुम्हाला करून दाखवतो मग ते.